शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 11 जुलै आणि रविवारी 12 जुलै असं 2 दिवस हवामानाचा अंदाज घेणार आहोत. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाची अजूनही काही शेतकरी वाट पाहत आहेत आणि काही दिवसापूर्वी काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील झालेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पाऊस कधी होणार आहे. तर शनिवारी 11 जुलैला आपण जर महाबळेश्वर परिसर जर बघितला, तर इथे ह्या पट्ट्यामध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. हा पाऊस असणार आहे इकडे भोर, त्याचबरोबर महाबळेश्वर या परिसरामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण जर माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, पेण, अलिबाग हा जर परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. इथे आपण बघू शकता. पण कुठलाही पाऊस या भागामध्ये असणार नाही आहे, हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर बोईसर, वडा, शहापूर, धानू, त्याचबरोबर वापी, वलसाड हा जर परिसर जर आपण बघितला, तर या भागांमध्ये काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर बाकीचा जर परिसर जर बघितला, सटाणा, मालेगाव, साक्री, धुळे, अंबळनेर, त्याचबरोबर शिरपूर, त्याचबरोबर जळगाव, शेवगाव, चाळीसगाव, त्याचबरोबर माळेगाव, त्याचबरोबर नांदगाव, मनमाड, चांदवड, सटाणा, निफाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, त्याचबरोबर श्रीरामपूर, खिर्डी, गंगापूर, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अंबड, जालना, जाफराबाद, भोकरदन, बुलढाणा, चिखली हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. आणि काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल, पण पाऊस कुठल्याही भागांमध्ये होणार नाही आहे, हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर शिरूर, कासार, गेवराई, बीड, त्याचबरोबर वडवणी, माजलगाव, परतूर, परभणी, पूर्णा, त्याचबरोबर नांदेड, अहमदपूर, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, केज, कळंब, तेर, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, औसा, निलंगा, त्याचबरोबर उमरगा हा जर परिसर बघितला, अक्कलकोट, सोलापूर, मोहोळ, वैराग, बार्शी, एकंदरीत जर आपण संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकऱ्यांसाठी आपण इथे बघू शकता, सांगली, तासगाव, अंजनी, विटा हा जर मायनी हा परिसर जर आपण बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. इकडे आपण कोल्हापूर परिसर बघितला, कोल्हापूर, ईश्वरपूर या परिसरात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे, पण कुठलाही पाऊस या भागामध्ये नसणार आहे. त्याचबरोबर आपण जर रविवारी 12 जुलैला जर बघितलं, तर सकाळपासूनच आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला, तर कोल्हापूर परिसरामध्ये आपण इथे बघू शकता, जास्त नाही पण ढगाळ वातावरण कोल्हापूर परिसरात देखील आपल्याला दिसत आहे. आपण जर कणकवली, त्याचबरोबर इथे आपण बघू शकता महाबळेश्वर हा जर परिसर जर बघितला, तर येथे देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर लावसा, लोणावळा, कर्जत, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर बोईसर, धानू, त्याचबरोबर वडा, कर्जत, लोणावळा, पेण, नागठाणे, लावसा, माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, दापोली, खेड, चिपळूण, जयगड, दाभोल, त्याचबरोबर रत्नागिरी, संगमेश्वर, लाजा, राजपूर या परिसरात देखील म्हणजे ढगाळ वातावरण आहे. जास्त काही पाऊस वगैरे या भागात नाही आहे. आपण जर गेल्या काही दिवसापूर्वी बघितलं असेल, तर पुणे, पिंपरी चिंचवड, खेड, सासवड, जेजुरी या परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडलेला आहे. पण येथे जर आपण बघितलं पिंपरी चिंचवड, पुणे या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. खेड, मनसर, जुन्नर, त्याचबरोबर अकोले, संगमनेर, सिन्नर, नाशिक, घोटी, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर खंडाळा, पेठ, दिंडोरी, निफाड, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, लोणी, राहुरी, घोडेगाव,
गंगापूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, खिर्डी, कन्नड, त्याचबरोबर चाळीसगाव, पाचोरा, धुळे, अंबळनेर, त्याचबरोबर शिरपूर, त्याचबरोबर आपण जर बलवाडी, जळगाव, यवल, भुसावळ, जामनेर, बोदवड, मालकापूर, त्याचबरोबर बुलढाणा, चिखली हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जो अंदाज सांगत आहोत तो रविवारचा आहे 12 जुलैचा, म्हणजे 2 दिवसाचा अंदाज आहे. एक शनिवारी 11 जुलै आणि रविवारी 12 जुलै असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण जर एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आत्ता सध्या ढगाळ वातावरण असेल आणि ढगाळ वातावरण आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भीती राहील की पावसाचं आगमन पुन्हा एकदा होतंय का. पण शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक परिसरांमध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर अकोला, परतूर, मालेगाव, वाशिम, त्याचबरोबर शेवगाव, हिंगोली, त्याचबरोबर जिंतूर, लोणार, त्याचबरोबर आपण जर चिखली, बुलढाणा, जाफराबाद, जालना, अंबड, परतूर, त्याचबरोबर माजलगाव, वडवणी, बीड, केज, कळंब, भूम, तेर, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, वैराग, बार्शी, मोहोळ, कुर्डुवाडी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर करमाळा, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोले, त्याचबरोबर आपण जर फलटण, बारामती, केडगाव, दौंड, शिरूर, अहिल्यानगरचा काही परिसर, राहुरी, घोडेगाव हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, कोपरगाव, येवला, वैजापूर, त्याचबरोबर सिन्नर, अकोले, जुन्नर, मंचर, खेड, पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर पुणे, सासवड, जेजुरी, भोर, वाई, महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. इथे आपण बघू शकता महाबळेश्वरच्या काही परिसरांमध्ये ढगाळ वातावरण थोड्याफार प्रमाणात दिवसभर त्या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर दापोली, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, लाजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, त्याचबरोबर पणजी, माडगाव, त्याचबरोबर कानकोन, कारवार हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आता 2 दिवस पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. जर वातावरणामध्ये पुढे जाऊन काही बदल झाला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगू. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी.